नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या आता चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रक्ताचे घटक, कॉम्पोजिशन ऑफ द ब्लड. तर ते कोणते घटक आहेत ते बघणार आहोत. तर हा जो क्वेश्चन आहे तो ANM फर्स्ट इयर, GNM फर्स्ट इयर दोन्ही म्हणजे जे क्वेश्चन स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ॲनाटॉमी फिजिओलॉजी म्हणजे ANM GNM दोघांसाठी. ANM आणि GNMसाठी रक्ताचे घटक, कॉम्पोजिशन ऑफ ब्लड हा आजचा आपण टॉपिक बघणार आहोत. तर रक्ताचे मुख्य 2 घटक आहेत, त्याच्यामध्ये येते रक्तरस आणि रक्तपेशी. रक्ताचे मुख्य 2 ते घटक कोण आहेत? रक्तरस म्हणजे प्लाझ्मा आणि रक्तपेशी म्हणजे सेल्स असतात ना त्या. तर आता प्रत्येकाची आपण थोडक्यात माहिती बघूया. तर तुम्हाला लिहिताना रक्ताचे 2 मुख्य घटक असं लिहून रक्तरस आणि रक्तपेशी असं लिहू शकता. त्याच्यानंतर प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन करायचं आहे. चला तर मग आता आपण रक्तरसाबद्दल माहिती बघूया. सगळ्याबद्दल थोडक्यात माहिती लिहायची. रक्ताचे मुख्य 2 घटक लिहायचे, तर सगळ्याची माहिती लिहायची आपल्याला. थोडक्यात माहिती बघूया. 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. 5 मार्काचा प्रश्न आहे. जर रक्त जर बाटलीमध्ये किंवा परीक्षा नळीमध्ये काही काळ स्थिर ठेवल्यास त्यामध्ये आपल्याला 2 भाग दिसतात. रक्त जर बाटलीमध्ये किंवा परीक्षा नळीमध्ये काही काळ स्थिर जर आपण ठेवतो ब्लड, तर ते ठेवल्यास आपल्याला 2 भाग दिसतात. खालच्या बाजूसनं अशी ट्यूब असते, समजा ट्यूबमध्ये आपण ठेवलं तर खालच्या बाजूस इथे ह्या सेल्स असतात आणि इथे पिवळसर रंगाचा म्हणजे जो आहे तो पातळ पदार्थ इथे असतो, तयार झालेला असतो. त्याला प्लाझ्मा असं म्हणतात. रक्तरसाचे प्रमाण 55% असेल तर रक्तपेशींचे प्रमाण 45% असतं. ठीक आहे. रक्तरसामुळे रक्त हे द्रव स्वरूपात राहू शकते. रक्तरसामध्ये अनेक घटक सामावलेले आहेत. रक्तरस म्हणजे प्लाझ्मामुळे काय आहे, तर रक्त हे द्रव स्वरूपात असण्याचं कारण काय आहे, तर प्लाझ्मामुळेच रक्तरस हे द्रव स्वरूपात राहू शकते. रक्तरसामध्ये म्हणजे प्लाझ्मामध्ये अनेक घटक सामावलेले आहेत. ठीक आहे, हा प्लाझ्मा झाला. आता पुढचा घटक आपण जसे अन्नरसातील अमायनो ॲसिड, ग्लुकोज, म्हणजे फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल, जीवनसत्व इत्यादी, पाचक रस, हार्मोन्स, उत्सर्जक पदार्थ आहेत ते, अँटीबॉडीज, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड सारखे वायू आणि पाणी हे सर्व घटक यात असतात. हे सर्व घटक संपूर्ण शरीरामध्ये योग्य त्या ठिकाणी नेण्याचे कार्य रक्तामार्फतच होते. असे हे महत्त्वाचे रक्त द्रव स्वरूपात ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य म्हणजे रसामार्फतच होते. हे महत्त्वाचं जे कार्य आहे जसे अन्नरसातील अमायनो ॲसिड, ग्लुकोज, फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल, जीवनसत्व इत्यादी, पाचक रस जे आहेत ते, हार्मोन्स आहेत, उत्सर्जक पदार्थ आहेत, अँटीबॉडीज, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड सारखे वायू जे आहेत ते, पाणी आणि पाणी हे सर्व घटक असतात. हे सर्व घटक संपूर्ण शरीरामध्ये योग्य त्या ठिकाणी नेण्याचे कार्य रक्तामार्फत होतं. असे हे महत्त्वाचे रक्त द्रव स्वरूपात ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य हे रक्तरसामार्फतच होते, म्हणजे प्लाझ्मामार्फत होतं. आता रक्तरसाचे कार्य काय थोडक्यात बघूया. आपण आता रक्तरस प्लाझ्मा थोडं डिटेल्समध्ये घेतला आहे, बाकीच्या शॉर्ट फॉर्ममध्ये मी लिहिलं आहे, कारण तुम्हाला हा प्रश्न 5 मार्काला लिहायचा आहे. ठीक आहे, प्रत्येकाची थोडक्यात माहिती लिहिली तरी चालेल. रक्तरसाचे घटक, रक्तामधील घटक लिहायचे आहे. तर रक्तरसाचे कार्य काय आहे, तर ॲल्ब्युमिन दर 100 मिली रक्तामध्ये 3 ते 5 ग्रॅम ॲल्ब्युमिन असते. याचे कार्य काय, तर रसाकर्षणाचा दाब म्हणजे ऑस्मॅटिक प्रेशर कायम ठेवला जातो, त्यामुळे रक्ताचे घनत्व कायम राखले जाते. ॲल्ब्युमिनमध्ये इतर अनेक वैशिष्ट्ये द्रव्ये एकत्र होतात व ती वाहून नेली जातात. ठीक आहे. त्यानंतर पेशीजालांना ॲल्ब्युमिन हे प्रथिन पुरवले जाते. पेशीजालांना काय पुरवले जातं, ॲल्ब्युमिन हे प्रथिन आहे ते पुरवले जाते. ग्लोब्युलिन दर 100 मिली रक्तामध्ये 2 ते 3 ग्रॅम इतके असते. ग्लोबिलिन जे आहे, ग्लोबिन हे प्रत्येक 100 मिली रक्तामध्ये 2 ते 3 ग्रॅम इतके असते. याचे प्रमुख कार्य काय, म्हणजे सर्व प्रकारचे प्रतिबंधक घटक तयार करणे. फायब्रिनोजन दर 100 मिली रक्तामध्ये 300 ते 400 मिलीग्रॅम्स असते. रक्तगोठण क्रियेसाठी याची आवश्यकता असते. म्हणजे काय, तर ॲल्ब्युमिन दर 100 मिली रक्तामध्ये 3 ते 5 ग्रॅम ॲल्ब्युमिन असते. याचे कार्य रसाकर्षणाचा दाब म्हणजे ऑस्मॅटिक प्रेशर असतो तो कायम ठेवला जातो, त्यामुळे रक्ताचे घनत्व कायम राखले जाते. ॲल्ब्युमिनमध्ये इतर अनेक विशिष्ट द्रव्ये एकत्र होतात व ती वाहून नेली जातात. पेशीजालांना ॲल्ब्युमिन हे प्रथिन पुरवले जाते. ग्लोब्युलिन दर 100 मिली रक्तामध्ये 2 ते 3 ग्रॅम इतके असते.
याचे प्रमुख कार्य काय आहे तर सर्व प्रकारचे रोग प्रतिबंधक घटक तयार करणे. फायब्रिनोजन दर 100 मिली रक्तामध्ये 300 ते 400 मिलीग्राम्स असते. रक्त गोठण क्रियेसाठी याची आवश्यकता असते. फायब्रिनोजन जो आहे त्याचं कार्य काय आहे तर रक्त गोठण क्रियेसाठी आवश्यकता असते. तर दर 100 मिली रक्तामध्ये 300 ते 400 मिली म्हणजे ग्रॅम्स असते. रक्त गोठण क्रियेसाठी याची आवश्यकता असते. त्याच्यानंतर रक्तपेशीमध्ये याचे 3 प्रकार आहेत. यामध्ये आहेत तांबड्या रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि 3 तांबड्या रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स ह्या रक्तपेशी आहेत. ठीक आहे. आता आपण त्याची पहिल्यात बघूया तांबड्या रक्तपेशी. तर तांबड्या रक्तपेशी ह्या पेशी केंद्रक नसलेल्या अतिशय सूक्ष्म गोलाकार असून दोन्ही बाजूने अंतर्वक्र असतात. याचे स्वाभाविक प्रमाण दर आहे ते सर्व पेशींना ऑक्सिजन पुरवला जातो. हिमोग्लोबिनचे रक्तातील स्वाभाविक प्रमाण हे दर 100 मिली रक्तामध्ये 14 ते 17 ग्रॅम व पुरुषांमध्ये 12 ते 16 ग्रॅम इतके असते. याला 100% हिमोग्लोबिन असे म्हटले जाते. 90%हून अधिक प्रमाण हे नेहमी स्वाभाविक मानले जाते. त्यानंतर ज्या पेशी ज्या आहेत त्या आहेत पांढऱ्या रक्तपेशी, व्हाईट ब्लड सेल्स. तर या पेशी रंगहीन असून त्या तांबड्या रक्तपेशीपेक्षा आकाराने मोठ्या व संख्येने कमी असतात. याचे स्वाभाविक प्रमाण दर घन मीटरमध्ये 6000 ते 10000 इतके असते. ठीक आहे. पांढऱ्या रक्तपेशींचे या पेशींचे मुख्य 2 प्रकार पडतात. कणिकदार पांढऱ्या पेशी, ग्रॅन्युलर ल्युकोसाईट, व अकणिकदार पांढऱ्या पेशी म्हणजे नॉन ग्रॅन्युलर ल्युकोसाईट. आता प्लेटलेट्समध्ये बघूया. प्लेटलेट ज्या आहेत त्या आता ह्याचं कसं तुम्हाला 5 रक्तातील घटकांबद्दल माहिती लिहायची आहे. 5 मार्काचा प्रश्न आहे. विनाकारण आवाढव्य लिहिण्याची गरज नाही आहे. सगळ्यांची थोडक्यात माहिती आपल्याला लिहायची आहे. तर प्लेटलेट्सबद्दल बघूया. कारण तुम्ही जर हा प्रश्न 5 ते 6 पेज म्हणजे डिटेल्समध्ये लिहिला तर एक 4-5 पेज होणार तो. ठीक आहे. त्याच्यापेक्षा सगळ्यांची थोडक्यात माहिती वगैरे म्हणजे जो डायग्राम वगैरे काढायचा आणि लिहायचा आहे. तर प्लेटलेट्स रक्तातील सर्वात लहान पेशींना प्लेटलेट असे म्हणतात. यांना थांबोसाईट्स असे देखील म्हटलं जातं. यांना थ्रोम्बोसाईट्स पण असं म्हटलं जातं. रक्तकोठण क्रियेमध्ये या अत्यंत आवश्यक असतात. म्हणजे ब्लड ज्या गोठतं रक्त आपलं यासाठी काय ते आवश्यक असतं. त्याचे स्वाभाविक प्रमाण कमी झाल्यास रक्तस्रावी रोग होतात. उदाहरणार्थ थ्रोम्बोसाइटोपेनिक परफ्युरा म्हणजे प्लेटलेटचे प्रमुख कार्य रक्त थांबवणे हे आहे. प्लेटलेटचे रक्तातील स्वाभाविक प्रमाण दर घन मिलीमीटरमध्ये 25,000 ते 50,000 इतके असते. तर आपलं 25,000 ते 50,000 इतकं असते. याचे रक्तातील प्रमाण कमी झाल्यास त्याचे थ्रोम्बोसाइटोपेनिया असे म्हणतात. म्हणजे याचं प्रमाण रक्तातलं कमी प्रमाण झालं तर त्याला थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणतात. तर म्हणजे काय तर रक्तातील सर्वात लहान पेशींना काय आपण म्हणतो प्लेटलेट्स असं म्हणतो. यांना थ्रोम्बोसाइटिस असे देखील किंवा थ्रोम्बोसाइटिस असं देखील म्हणतात. रक्तगोठण म्हणजे ब्लड जी क्लॉटिंग आहे या क्रियेमध्ये त्याचा काय आवश्यक म्हणजे रोल आहे. त्याचं स्वाभाविक प्रमाण जर कमी झालं तर रक्तस्रावी रोग असतात ते होतात. त्याला काय म्हणतात थ्रोम्बोसाइटोपेनिक परफ्युरा असं म्हणतात. म्हणजेच प्लेटलेटचे प्रमुख कार्य हे रक्तस्राव थांबवणे होय. प्लेटलेटचं मुख्य कार्य काय तर रक्तस्राव जे ब्लड येतं ना ते थांबवणे होय. प्लेटलेटचे रक्तातील स्वाभाविक जे प्रमाण आहे ते आहे दर घन मिलीमीटर रक्तामध्ये 25,000 ते 50,000 इतके. याचे रक्ताचे प्रमाण जर कमी झाल्यास त्याला थ्रोम्बोसाइटोपेनिया असं देखील म्हणतात. तर अशा प्रकारे ह्या प्लेटलेट्स पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी आणि आपण प्लाझ्मा बघितला ज्याला रक्तरस म्हणतात. तर तुम्हाला डायग्राम करताना असा तुम्ही डायग्राम केला. एक मिनिट. रक्तरस, रक्तपेशी आणि रक्तपेशींमध्ये ह्याचे प्रकार करा. पांढऱ्या रेड व्यवस्थित करते. रक्तरस झाला इथे, रक्तपेशी झाल्या. त्याचेच उपप्रकार आता आपण करूया. रक्तपेशींचे पांढऱ्या रक्तपेशी, त्याच्यानंतर लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट्स. असं छानपैकी डायग्राम करा. म्हणजे तुम्हाला रक्तरसाचे मुख्य घटक लिहायचे त्याच्यासाठी. आणि पहिले सफेद म्हणजे आपल्या लाल रक्तपेशी, मग पांढऱ्या आणि प्लेटलेट असं लिहा. कारण मग त्याच्यानुसार एक्सप्लेनेशन तुम्ही देणार. पहिलं लाल रक्तपेशी, मग पांढऱ्या रक्तपेशी आणि मग नंतर प्लेटलेटचं तुम्ही एक्सप्लेनेशन देणार आहात त्याच्यामुळे. आणि सुरुवात आधी रक्तरसाची माहिती आपण सांगणार आहोत. मग त्याला रक्तरस लिहिताना त्याला अंडरलाईन करायची, खाली डॉट करून खाली त्याची माहिती लिहायला सुरुवात करायची. अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ती इन्फॉर्मेशन लिहायची आहे.
तर अशा प्रकारे होता आजचा हा व्हिडिओ. लवकरच भेटू असे संपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.